विजया, मंग्याचं कळलं ना ग तुला? ए हो ग, आदित्य फारच अपसेट झाला होता म्हणे. मेघना सांगत होती मला. हो, म्हणजे वास्तविक जर आदित्यच्या जागी कोणी दुसरा मुलगा असता ना तर पर्स चोरी करतोय म्हणून त्या मुलाला पोलिसांच्या हवाले केलं असतं. पण आदित्यने मात्र त्याला जवळ केलं आणि शेवटी तो पळालाच ना. नशीब आपल्या घरात असताना तो काही वावगं वागला नाही. ए अगं अर्चू, अशी मुलं ना परिस्थितीमुळे तसं वागतात अगं. त्या बिचाऱ्याला चांगलं वाईट हे कळण्याची अक्कल तरी आहे का? केवढा लहान आहे तो बिचारा. हो विजया, परिस्थितीनेच असेल, पण अशी मुलं बनेल झालेली असतात. त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा करण्यात काही अर्थच नसतो. कसं आहे ना विजया, हे ना एक दुष्ट चक्र आहे. ते बदलणं आपल्याकडनं शक्य नाहीये. मी तर म्हणते तो पळाला हे एका अर्थी बरंच झालं. इन द सेन्स, त्याला जे करायचं होतं ते त्याने केलं आणि आदित्य सुटला. आदित्य खरं तर त्याला घरीच ठेवून घेण्याच्या विचारात होता. मग नाही, हा विचार खूप चांगला आहे, पण प्रत्यक्षात हे करणं सोपं आहे का? एका मुलाला अडनिड्या वयात आपण आपल्या घरी घेऊन यायचं, त्याचं मागचं आयुष्य, तो जे काही जगलाय ते सगळं विसरायला लावायचं. शक्य नाहीये अगं हे. मला तर वाटतं आदित्य सुद्धा ना कधी कधी वाहवतच जातो. नाही म्हणजे तो मुलगा खूपच गोड होता, त्याच्याबद्दल खरंच खूप वाईट वाटत होतं. पण माझं असं म्हणणं आहे की अशा मुलांचं संगोपन जिथे होतं ना तिथे त्याला पाठवण्यातच शहाणपण आहे. त्याच्याकडे बघून तर असं वाटत होतं की एखादे आई वडील आपल्या मुलाला कसे काय दूर ठेवू शकतात. हो ग, शी, मला तर विचार सुद्धा सहन होत नाही. ए बाई अर्चू, आता तू मला टेन्शन नको देऊस. चल, माईंना अंगणात फिरवायची वेळ झालीये. त्या बिचाऱ्या वाट बघत असतील. हो, नंतर करते मी हे सगळं. राहू ठेव काही. चल. नाना, काय ग, काय झालं? तुम्ही जरा बोलता का आदित्यशी? आता काय झालं आणखी? नाही, आणखी काही नाही झालं, पण तो मंग्यावरूनच खूप अपसेट आहे हो. मी त्याला आता फोन लावला होता तर मला म्हणाला कशातच लक्ष लागत नाहीये माझं, खूप कसं तरी होत आहे. गिल्टी वाटतं बहुतेक त्याला. हो, मंग्याला परत जायचं नव्हतं आश्रमात तरी आदित्य त्याला घेऊन निघाला होता ना. त्याचा आता त्रास होतोय त्याला. आणि इतकं प्रेम देऊनही तो मुलगा पळून गेला, हे फार लागलंय हो त्याच्या जीवाला. मंग्याचं पळून जाणं आणि आदित्यच्या जीवाला लागणं दोन्ही अगदी साहजिक आहे. होतं काय, आपण आपल्या सुरक्षित जगाच्या फुटपट्ट्या लावतोय असल्या मुलांच्या भावना जाणून घेण्यासाठी. त्यांनी जन्मापासून चटकेच खाल्लेले असतात. आईबाप जाणं ही गोष्ट वेगळी आणि आईबापांनी टाकणं ही गोष्ट वेगळी. चांगल्या वाईटाच्या सुखाच्या त्यांच्या कल्पना वेगळ्याच असणार ना. तो मुलगा चोऱ्या माऱ्या करून का होईना पण जगत होताच ना एकटा. एकदा समुद्रात पडलेला मासा तळ्यात नाही राहू शकत. नाही, आदित्यलाही वाटणं अगदी साहजिक आहे. आदित्यच्या मनातलं वात्सल्य उफाळून आलं या मंग्याच्या निमित्ताने. मला वाटतं आदित्यच्या वात्सल्याला वाट मिळाली ना की त्याच्या मनातली मंग्याच्या बाबतीतली सल कमी. लवकरात लवकर गोड बातमी द्या तुम्ही दोघं, म्हणजे सगळं ठीक होईल. काय? हो नाना, आलेच.